रक्तदाब म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमधनं फ्लो होणारं रक्त हे त्या रक्तवाहिनींवर एक थोडं प्रेशर एक्झर्ट करतं, त्याला आपण रक्तदाब म्हणतो. तर ह्याच्यात दोन प्रकार असतात. जेव्हा हार्ट आपलं पंप करतं तेव्हा एक एक वरची रिडिंग येते, ती सगळ्यात जास्त जेव्हा त्याच्यावर प्रेशर असतो. आणि जेव्हा हार्ट पंप नसतो करत तेव्हा तो रक्तदाब थोडा कमी होतो, किंवा तो जो प्रेशर तो जो एक्झर्ट करतो तो कमी होतो. त्यालाच आम्ही सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. तर त्याचे नॉर्मल व्हॅल्यूज म्हणजे 120 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी हा सिस्टॉलिक, आणि डायस्टॉलिक 180 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी हा डायस्टॉलिक. उच्च रक्तदाब म्हणजे हा तो रक्तदाब आहे ज्या प्रेशर्सवर बेसिकली आपली बॉडीच्या ऑर्गन्सवर इफेक्ट होणार आहे. तर त्या प्रेशर्सला आपण उच्च रक्तदाब म्हणतो. तर हा हर एक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. म्हणजे कोणी पुरुष, स्त्री, कोणी वयस्कर, कोणी छोटा मुलगा, तर ह्यांचे हे रिडिंग्स वेगळे असतात. एक सहजा सांगायचं म्हणलं तर सिस्टॉलिक बीपी 140 आणि डायस्टॉलिक बीपी हा 90 ह्याच्या वर जर गेला तर ह्याला उच्च रक्तदाब आपण म्हणतो. उच्च रक्तदाब होण्याचे हे कारण म्हणलं तर काही एक ना बीपी ट्रॅकिंग म्हणून एक सिस्टम असते. त्यात कसं असतं की जे वयानुसार जर छोट्या वयात जर कोणाचा बीपी घेतला तर तो बीपी जसा त्या माणसाचा वय वाढत जातं तसं त्याचा बीपी त्या सगळं वाढत जातो. म्हणजे ज्याचा बीपी लहानपणीच कमी होता त्याचा बीपी कधीच वाढणार नाही, त्याचा बीपी हमेशा नॉर्मल मध्ये राहील. पण कोणी लहानपणी थोडा जरी नॉर्मल पेक्षा जास्त असेल तर मोठ्यापणी त्याचा बीपी वाढेल. तर हा एज एक फॅक्टर आहे जेव्हा बीपी वाढतं. सेकंड फॅक्टर म्हणजे जेंडर, किंवा स्त्री आणि पुरुषांमध्ये थोडं डिफरन्स राहतं. पुरुषांचं थोडं बीपी जास्त राहतं, स्त्रियांचं कमी राहतं. अनुवंशिक पण असतं, जेनेटिक कॉजेस असतात. जर जर कोणाच्या आई वडिलांना रक्तदाबाचा त्रास नाही तर आकडे सांगायचं तर 4% रिस्क आहे तुम्हाला बीपी किंवा हायपर टेन्शन होण्याचा. पण जर दोन्ही आई वडिलांना रक्तदाब आहे किंवा हाय बीपी आहे तर 40% चान्सेस आहेत तुम्हाला हाय ब्लड प्रेशर होण्याचा. बाकी कारण जर बघितले गेले तर लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हा एक खूप इम्पॉर्टंट रिझन आहे. हर एक तुमचा बीएमआय बेसिकली डिटरमाइन करतो तुमचा ब्लड प्रेशर किती असेल, तुमच्या हार्ट तुमच्या ब्लड फ्लोईंग ब्लड वेसल्स मधनं फ्लो होणारं ब्लड किती प्रेशर द्यावं लागेल टू सप्लाय ब्लड टू दी होल बॉडी. सेकंड, मिठाचं प्रमाण, तुमच्या जेवणात असलेलं मिठाचं प्रमाण, अल्कोहोल, स्मोकिंग, हे कॉमन रिझन्स आहेत हाय ब्लड प्रेशर होण्याचे. एवढा अफेक्ट होत नाही. म्हणजे जर कोणाचा बीपी 180, 190 एवढा वाढला तर तो सिम्पटम्स किंवा त्रास द्यायला लागतो, पण त्याच्या अगोदर काही त्रास होत नाही. तर खूप सारे पेशंट तर एसिम्प्टमॅटिक म्हणजे काही लक्षणं नसतानाच असतात. जे काही सिम्पटम्स असतील ते खूप स्पेसिफिक नसतात. म्हणजे चक्कर येणे, कानात किंवा मानेत थरथराट वाटणे, थोडे हाताला थरथरी येणे, छातीत जड वाटणे, डोके दुखणे, झोप नाही येणे, चक्कर येणे, गिरगिरणे, हे मोस्टली नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स राहतात. आणि जर तुम्हाला खूप काळापासून जर हाय बीपी आहे आणि तुम्ही तो इग्नोर केलाय तर तुम्हाला काही ऑर्गन्सवर ते डॅमेज करतं. जसं आपलं हार्ट, आईज, ब्रेन आणि डोळ्याचा पडदा म्हणजे रेटायना. तर त्या ऑर्गन्सला जर डॅमेज झालं तर त्याच्या स्पेसिफिक सिम्पटम्स येऊ शकतात. हायपर टेन्शन असण्याचा धोका असा आहे, जसं मी सांगितलं की हा एवढा ब्लड प्रेशर म्हणजे हा जो प्रेशर जे वेसल्स वर होणार तर त्याने जे आपल्या शरीरातले ऑर्गन्स आहेत ज्यांना रक्तपुरवठा होणार आहे त्यांना रक्तपुरवठा बरोबर होणार नाही. खूप प्रेशरच्या अंडर बेसिकली आपण त्या ऑर्गन्सला ब्लड देणार आहोत. तर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ब्रेन. तर ब्रेन मध्ये धोका असा आहे की तुमचा बीपी जर खूप वाढलेला असेल तर ब्रेनचे ब्लड वेसल्स फाटतात लिटरली आणि रक्तस्राव होऊ शकतो ब्रेनमध्ये, इंट्राक्रेनियल हिमोरेज असं म्हणतात. किंवा स्ट्रोक म्हणजे लखवा जे म्हणतो, एक साइडला पूर्ण बॉडी पॅरालिसिस होते, ते होऊ शकतो. सेकंड म्हणजे ब्रेन मध्ये अफेक्ट करणारं म्हणजे कॉग्निटिव्ह डिक्लाइन किंवा डिमेन्शिया किंवा विसरभोळेपणा, हा खूप कॉमन एक त्याचा सिम्पटम आहे ब्रेन मध्ये होणारा. हार्ट मध्ये होणारा सिम्पटम म्हणजे हार्ट फेलियर, हे खूप कॉमन आहे. जेव्हा बीपी
सडनली शूट करतो. सेकंड, हार्ट अटॅक येणे किंवा लॉंग टर्म मध्ये बघायला गेलं तर रक्तदाब जास्त असेल तर आपला हार्ट फेल होतो. म्हणजे जेवढं ब्लड पंप करायची जी क्षमता आहे ती कमी कमी होत जाते कालांतराने. थर्ड ऑर्गन जे ब्लड बीपी मुळे अफेक्ट होतं ते म्हणजे किडनीज. किडनीज म्हणजे आपलं बेसिकली एक फिल्टर आहे, रक्त फिल्टर करतं. तर त्या फिल्टरचा जो मेम्ब्रेन असतो तो लिटरली फाटू शकतो आणि तुमच्या लघवीतनं रक्त जाऊ शकतो. म्हणजे हिमॅच्युरिया किंवा लाल लघवी होणे ही सिमटम्स असू शकतात सडनली जर तुमचा बीपी शूट झाला तर. आणि जर तुम्ही खूप काळांतरापासून तुमचा बीपी वाढलेला आहे तर तुमच्या किडनीची जी फिल्टरिंग कॅपॅसिटी आहे ती कमी होऊन क्रॉनिक किडनी डिसीज किंवा किडनीचं फिल्टरिंग कॅपॅसिटी कमी होऊ शकते. तिसरं म्हणजे डोळे. डोळ्याचा पडदा आहे तो एक अफेक्ट होऊ शकतो. त्यात रक्तस्राव होणे आणि डोळ्याचा पडदा लिटरली फाटतो, त्याला रेटायनल डिटॅचमेंट अशा सगळ्या कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. उपचार म्हणजे हायपरटेन्शन हा बेसिकली एक लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर आहे. बेसिकली पहिली गोष्ट म्हणजे वेट रिडक्शन. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा सगळ्यात मोठा मॉडिफायबल म्हणजे तुम्ही जे बदलू शकता त्यात येतो. तर BMI 25च्या आत पाहिजे. तुमचे बॉडी वेट रिडक्शन साठी कॅलरी इनटेक काउंट करून तेवढाच खायचं. म्हणजे 2500 किलो कॅलरीज म्हणतात एक दिवशी खाल्लं पाहिजे. तर मग तेवढ्याच कॅलरीज पर डे कन्झ्युम केले पाहिजे जेणेकरून तुम्ही वेट पुट ऑन नाही करणार. विथ जर आकडे सांगायचे म्हणले तर 10 किलो जर तुमचं वजन वाढलं तर 6.5 सिस्टॉलिक आणि 3.5 डायस्टॉलिक बीपी वाढतो विथ एव्हरी 10 kgs बॉडी वेट दॅट यू गेन. सेकंड आय वुड से सॉल्ट रिस्ट्रिक्शन. मिठाचं प्रमाण कमी करणं जेवणात. जे पण आपण वरून मीठ टाकून खातो म्हणजे बेसिकली लोक पापड, फ्राईड, आपले भजी, फिश असतात बोंबील वगैरे, त्याच्यावर आपण मीठ लावून उन्हात सुकवलेले हे सगळे पदार्थ एकदम स्ट्रिक्टली अवॉइड केले पाहिजे. कारण जेवढं मीठ शरीरात जाईल तेवढं बीपी जास्त होत जातो. एक थर्ड गोष्ट म्हणजे किंवा ट्रीटमेंट मध्ये आहे लाईफस्टाईल रिलेटेड आहे. एक आहे डॅश प्लॅन म्हणजे डायटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन. तर ह्यात काय करू शकतो तर व्हेजिटेबल्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि ग्रीन फ्रूट व्हेजिटेबल्स यांचा आहार जास्त वाढवायचा आहे. फायबर कंटेंट डाएटमध्ये जास्त पाहिजे. फ्रुट्स मधून आपल्याला खूप सारे मिनरल्स जे बॉडीला उपयोगीचे, मेनली बीपी रिलेटेड म्हणतात तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे 2 मिनरल्स आहेत जे बॉडीला हाय बीपी होण्यापेक्षा पासून वाचवतात. तर फ्रुट्स तुमच्या डाएटमध्ये भरपूर पाहिजे. जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत लाईक मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स ते लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स बेटर राहतील. अल्कोहोल आणि स्मोकिंग, दारू आणि सिगरेट हे दोन्ही स्ट्रिक्टली अवॉइड करायचे. हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहेत जे करू शकतो. सेकंड आहे औषधं किंवा मेडिकेशन. हायपरटेन्शन हे रोखता येऊ शकतं. एक बेसिकली 3 लेवल्स आहेत म्हणजे प्रिव्हेंट करण्यासाठी. एक तर प्रायमरी आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन. प्रायमॉर्डियल म्हणजे जो एकदम निरोगी आहे त्या माणसाने एकदम त्याचा आहार आणि फिजिकल एक्सरसाइज किंवा फिजिकल एक्झर्शन हे नॉर्मल ठेवलं म्हणजे तर त्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर होण्यापासूनच रोखता येईल. म्हणजे ज्यांना रक्तदाब नाहीये त्यांनी जर ह्या गोष्टींची काळजी घेतली तर ते होऊ शकतं. सेकंड आहे ज्यांना रक्तदाब त्रास आहे किंवा ब्लड प्रेशर आहे त्या लोकांनी सुद्धा हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बेसिकली स्वतःच्या जीवनात आणले पाहिजे. वेट रिडक्शन केलं पाहिजे, सॉल्ट रिडक्शन केलं पाहिजे, अल्कोहोल आणि टोबॅको स्मोकिंग अवॉइड केलं पाहिजे. त्यानेही प्रिव्हेन्शन होऊ शकतं. आणि जे कोणी ज्यांना कॉम्प्लिकेशन झालेत, फॉर एक्झाम्पल स्ट्रोक झालाय, कोणाला हार्ट अटॅक आलाय हाय ब्लड प्रेशरमुळे, तर त्या लोकांनी स्ट्रोक नंतर किंवा हार्ट अटॅक नंतर सुद्धा जर हे पथ्य पाळले तर त्यांना द रिस्क ऑफ अगेन हॅव्हिंग द सेम एपिसोड गोज ड्रास्टिकली डाऊन. इफ यू जर तरी तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटीज किंवा तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये नाही ठेवला 40 to 50% तुमचे रिस्क तुमचं रिस्क वाढतं टू हॅव द सेम इलनेस.
हेल्दी लाईफस्टाईल, ऑप्टिमल वेट आणि डायटरी रेस्ट्रिक्शन ठेवलं तर हो, यू कॅन क्युअर हायपरटेन्शन. बट पण काही आजार असतात, काही लोकांना थायरॉइडचा त्रास असतो, फिओक्रोमोसायटोमा आहे, काही हार्ट डिझीज असतील, स्ट्रक्चरल हार्ट डिझीज किंवा किडनीचे फिल्ट्रेशनचे त्रास असतात, ग्लोमेरुलर नेफ्रायटिस. तर त्या लोकांमध्ये ज्यांना सेकंडरी कॉजेस आहेत त्या लोकांचं तर हायपरटेन्शन त्यांना कंट्रोल ठेवायला लागतं. इट इज बेसिकली औषधं किंवा हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन चालू ठेवून ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. एक खरा डॉक्टर तोच आहे जो त्याच्या पेशंटला ह्या आजारामध्ये जाण्यापासून रोखेल. तर एक ना रूल ऑफ हाफ असतं हायपरटेन्शन मध्ये. ज्या लोकांना माहित आहे त्यांना हायपरटेन्शन आहे त्यातले फक्त 50% लोक ट्रीटमेंट घेतात. जे लोक ट्रीटमेंट घेतात त्यातले फक्त 50% लोक बरोबर ट्रीटमेंट घेतात. म्हणजे लाईफस्टाईल, मेडिकेशन्स, मंथली चेकअप आणि त्यांचे रेग्युलर फॉलोअप्स. तर हा जो गॅप आहे अवेअरनेस, कारण हायपरटेन्शन पर से काही सिम्पटम्स नाही होत. तुम्हाला जेव्हा खूप जास्त ब्लड प्रेशर वाढतो 180, 190, 200 तेव्हा बेसिकली सिम्पटम्स यायला लागतात. बट 140 ह्या लेवलला सिम्पटम्स येत नाही. बट तुम्ही जर रेग्युलरली चेक करत राहिला, तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवला तर यू कॅन हॅव अ हेल्दी लाईफ, निरोगी आयुष्य जगू शकतो.